10 वर्षानंतर जी भरती येते त्याचे क्लासेस कमीच असणार. त्यामुळे हे रॅकेट आहे एक प्रकारचं. कोचिंग क्लासच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका त्यांच्या मार्फत आली आहे. त्या प्रश्नांसाठी तिच्याकडे 5 लाख रुपये चॅटमध्ये उल्लेख केला, म्हणजे एक्स्ट्राचे 5 लाख रुपये मागण्यात आले. आयोगातील कोणत्या तरी व्यक्तीनं त्या क्लासवाल्यांना प्रश्न प्रोव्हाइड केले. आयोगानं उडवाउडीची उत्तर देऊ नये एवढी आमची मागणी आहे. नीट पेपर फुटी प्रकरण, त्यानंतर देशभर झालेलं अभूतपूर्व असं आंदोलन आणि त्यानंतर खुद्द केंद्राच्या शिक्षण मंत्र्यांना द्यावा लागलेला राजीनामा, हे सगळं प्रकरण ताजं असतानाच आता एक नवीन बाब समोर आलेली आहे किंवा असा दावा केला जातो आहे की MPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं गेस्ट पेपरच्या नावाखाली प्रश्नपत्रिका जी आहे ही परीक्षार्थींना देण्यात आली आणि 100 प्रश्नांपैकी जवळजवळ या गेस्ट पेपरमध्ये 78 प्रश्न सिक्वेन्स वाईज जे होते हे व्हॉट्सअपवरती पाठवण्यात आले. बदल्यामध्ये काही पैशांची मागणी काही खाजगी क्लासेसनी केली असा दावा संभाजीनगरचे RTI ॲक्टिव्हिस्ट आझम शेख यांनी केलेला आहे. आपण त्यांनाच विचारूया नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे. 22 मार्च रोजी औषध निरीक्षक पदासाठी परीक्षा झाली होती. त्या परीक्षेचे प्रश्न 20 मार्च रोजीच काही उमेदवारांना देण्यात आले असा दावा उमेदवारांनी आमच्याकडे येऊन केलेला आहे. त्यांनी आम्हाला तसे काही स्क्रीनशॉट पाठवलेत आणि त्या व्हॉट्सअप स्क्रीनशॉटमध्ये त्यांनी असं पूर्णपणे सांगितले की 78 प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेसोबत जुळत आहेत. आत्ता व्हॉट्सअप चॅट जी आहे ती 20 मार्च रोजीची आहे. त्याच्यावर तारीखही दिसत आहे. ही तारीखही आपण पाहू शकतो, 20 मार्च रोजी आहे. जेव्हा ही 20 मार्च रोजीची तारीख आहे, 22 मार्चला पेपर झाला आहे, 78 प्रश्न त्यातील कॉपी पेस्ट आहेत. मग हा पेपर लीक झाला नाही असं आयोगानं चौकशी न करता का बोलावं? कारण की आयोग म्हणत आहे पेपर असा फुटलाच नाही. चौकशी केल्यानंतर कळेल ना पेपर फुटला की नाही. चौकशी न करता आयोगाचे सचिव म्हणत आहेत की पेपर लीक झालेला नाही, आम्ही कारवाई करू. तर आयोगानं त्यांच्या वेबसाईटवरती एखादं प्रसिद्धीपत्रक टाकावं, याबाबतीत खुलासा करावा की नेमकं काय झाले आणि त्यांनी कुठली चौकशी सुरू केली आहे. मला एक थोडक्यात सांगा की किती तारखेला ही परीक्षा होती, किती तारखेचं तुमच्याकडं हे सगळं गेस्ट पेपरचं जे चॅटिंग आहे आणि पैशांची जी मागणी आलेली आहे या संबंधातले काही पुरावे आलेले आहेत आणि त्यानंतर काय निकाल लागला. 22 मार्चचा पेपर होता. 20 मार्च रोजच्या चॅटमध्ये असा त्या विद्यार्थिनी आहे एक, त्या विद्यार्थिनीचा दावा आहे की तिला 78 प्रश्न प्रश्नपत्रिकेत येणार होते, ते देण्यात आले आणि त्या प्रश्नांसाठी तिच्याकडे 5 लाख रुपये चॅटमध्ये उल्लेख केला, म्हणजे एक्स्ट्राचे 5 लाख रुपये मागण्यात आले. 5 लाखापूर्वी आधीच काहीतरी रक्कम त्यांना मिळालेली होती. तर हे ज्या क्लासेसचं नाव घेत आहेत काही मूल्य, ज्या चॅटमध्ये एका क्लासेसचा उल्लेख करण्यात आला आहे, त्या क्लासेसच्या जे ओनर आहेत त्यांना हे पैसे देण्याचं ठरलं होतं, त्यांचं असं म्हणणं आहे. आणि यानंतर जे आहे संबंधित जे तक्रारदार आहेत त्यांनी काय पाठपुरावा या सगळ्या प्रकरणाचा केला आणि काय त्यांना उत्तर मिळालं. जे तक्रारदार 2 विद्यार्थी आहेत त्यांनी 21 जुलैला महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि FDA या दोन्ही डिपार्टमेंटला मेल केले होते. मेल केल्यानंतर FDAनं रिस्पॉन्ड केलं, परंतु महाराष्ट्र लोकसेवेनं काही उत्तर दिलं नाही. 21 जुलैला 22 जुलैला महाराष्ट्र लोकसेवेने तात्पुरती निवड यादी जाहीर केली. 21 जुलैला FDAला मेल केल्यानंतर FDAने त्या मुलांना पुराव्यासह 24 जुलैला उपस्थित राहण्याचं कळवलं. 24 जुलै रोजी उमेदवार FDAमध्ये गेले, त्यांनी त्यांचा जबाब नोंदवला, पुरावे पूर्ण FDAला सुपूर्द केले आणि तिथून त्यांनी आयोगाकडे सुद्धा ही मागणी मांडली की हे अर्ज केला. परंतु आयोगाचं कार्यालय जे 6 नंतर ओपन नव्हतं, तर त्यांनी फक्त अर्ज स्वीकारला, जे काही पुरावे होते ते घेतले. कुठलीही पोचपावती उमेदवारांना दिली नाही असं उमेदवारांचं म्हणणं आहे. पोस्टाने तुम्हाला पोचपावती आम्ही देऊ असा आयोगातील काही लोकांनी त्यांना सांगितलं. म्हणजे अधिकृतरित्या तुम्ही आयोगाकडे तक्रार केलेली आहे. आयोगाला आम्ही मेल केलेले आहेत, विद्यार्थ्यांनी मेल केलेले आहेत आयोगाला 21 जुलैला, रिझल्ट येण्यापूर्वी केलेले आणि आयोगामध्ये उमेदवार स्वतः गेलेले आहेत, त्यांची उपस्थिती तिथं आहे. CCTV सुद्धा आयोगाने तपासावे, उमेदवार आले नसतील असं जर आयोगाचा दावा असेल तर उमेदवार 24 जुलैला आयोगात आले होते. 21 जुलैला आयोगात मेल केलेले आहेत उमेदवारांनी, तर आयोगाने ते तपासून पाहावं. साधारणतः किती उमेदवार असतील यामध्ये? सध्याच्या घडीला तरी आता 154 पदाची भरती होती. आता दावा नाही करता येणार आपल्याला एक्झॅक्टली किती आकडेवारी, पण चॅट एकाची व्हायरल झाली तर एका उमेदवारासाठी कोणीच पेपर फोडत नाही. पेपर हा मोठ्या संख्येने मोठ्या उमेदवारांना, जास्तीत जास्त उमेदवारांना प्रोव्हाइड केला जातो. त्यातूनच त्यांचे इन्कम जे त्यांना फायनान्शियल भेटतं
ते पाठबळ भेटलं असेल. तुम्ही RTI ॲक्टिव्हिस्ट ह्या, तुम्ही MPSCचे क्लासेससुद्धा घेता. आता यापुढे नेमके तुम्ही किंवा विद्यार्थी काय पावलं उचलणार आहात? संबंधित तक्रारदार जे आहेत त्यांच्यासोबत तुमचं काही बोलणं झालं? आमचं आता म्हणणं आहे, आयोगाने याबाबत चौकशी करावी. चौकशी न करता उडवाउडीची उत्तर देऊ नये. चौकशी केल्याअंती जो काही निष्पन्न होईल त्यानुसार आयोगानं पुढची पावले टाकावी. आमच्याकडे आमची मागणी आयोगाकडे इतकीच आहे सध्या, आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी. मला एक विचारायचं आहे, जे उमेदवार आहेत त्यांच्याशी तुमचं संभाषण झालेलं आहे, त्यांनी तुमच्यापर्यंत हे पुरावे देखील दिलेले आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा तुमच्या दाव्यानुसार नेमकं कसं हे सिंडिकेट चालत असावं किंवा चालत आहे असं तुमचा दावा आहे? हे एका कोचिंग क्लासच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका त्यांच्या मार्फत आली आहे. याचा अर्थ आयोगातील कोणत्या तरी व्यक्तीनं त्या क्लासवाल्यांना प्रश्न प्रोव्हाइड केले. त्यांनी एक गेस पेपर तयार केला, त्याच्यात विविध एक्स्ट्राचे काही क्वेश्चन टाकले आणि हेच प्रश्न यातूनच प्रश्न येतील हा दावा केला. नीट परीक्षेच्या वेळेसही महाराष्ट्रामध्ये काही क्लासेसवाल्यांनी तोच प्रकार केला होता, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की आमचीच प्रश्नपत्रिका करा, यातूनच प्रश्न येतील. सेम प्रकार इथेही घडला आहे. प्रश्नपत्रिका दिली, त्यात गेस पेपर दिला आणि त्यातून सांगितलं की यातूनच प्रश्न येतील, जे प्रश्न बाहेरचे येतील या गेस पेपरच्या व्यतिरिक्त ते तुम्ही रॉंग सोडवा, असा दावा त्यांनी केलेला आहे. उमेदवारांनी तशी चॅटसुद्धा केलेली आहे, ती चॅटसुद्धा व्हायरल झालेली आहे. आता ही चॅट तपासण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची नाही. विद्यार्थ्यांकडे असं कुठलंही ॲप नाही किंवा सॉफ्टवेअर नसतात की आम्ही तपासावं की ही चॅट 22 मार्चची आहे, 20 मार्चची आहे. ते काम पोलीस यंत्रणेचे. ते आयोगाला पोलिसांकडे जावं लागेल, तक्रार करावी लागेल, तिथून हे निष्पन्न होईल. या संदर्भामध्ये जे आहे कुठल्या पद्धतीने पारदर्शकता यायला हवी असं आता विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. विद्यार्थ्याचं म्हणणं आहे, आयोगावर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर विद्यार्थ्यांचा 100% विश्वास आहे. MPSCकडे सर्व पदांची परीक्षा जावी ही उमेदवारांची अनेक वर्षांची मागणी होती, जी आता पूर्ण झालेली आहे. आणि अशा मागण्या पूर्ण झाल्यानंतर अचानकपणे MPSCचा पेपर फुटतो. हे जाणून बुजून केलं जातं आहे का ठरवून की ऑफलाईन पेपर आहे, ऑनलाईन करायचं, असं काय उमेदवारांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. आता तर आयोगाने याची चौकशी करावी आणि ती चौकशी झाल्यानंतर एक पेपर योग्य पद्धतीने घेतले जावेत. आयोगावर विश्वास आहे उमेदवारांचा, त्यात काहीही दुमत नाही. आणखी एक दावा तुम्ही केलेला आहे की सदर जी कोणी व्यक्ती आहे जिने हा पेपर दिलेला आहे त्या व्यक्तीला आधीच्या परीक्षेमध्ये 40% इतकंच म्हणजे यश मिळालं होतं. हा, म्हणजे ज्या उमेदवारांचं आता हे नाव आहे, ज्या चॅट व्हायरल झाल्या त्यावर जे नाव दिसते तेच नाव त्या निकालामध्ये सुद्धा दिसते. त्या उमेदवाराला 3-4 महिन्यापूर्वी ड्रग इन्स्पेक्टर पेपर होण्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वीच एक DMARचा पेपर झाला होता, फार्मासिस्ट म्हणून. त्या परीक्षेमध्ये 47% गुण आहेत. त्याच उमेदवाराला 4 महिन्यानंतर अचानकपणे 80%च्या आसपास गुण भेटतात. हे पॉसिबल नाही होत. हे टेक्निकल एक्झाम आहे. इथे तुम्ही किती अभ्यास करा, याचे क्लासेस वगैरे नसतात. तुम्ही सेल्फ स्टडी जरी केली तर 47 ते 60% जाऊ शकतात. त्याच रिझल्टमध्ये अन्य काही उमेदवार आहेत ज्यांना त्याच परीक्षेमध्ये 60 ते 65% गुण आहेत, त्यांना त्याच रेंजमध्ये मार्क पडलेत. म्हणजे 60-65%वाला मग 90वर का गेला नाही, तो तिथंच का राहिला? ते असे असंख्य प्रश्न आहेत. आयोगाने चौकशी केल्याअंतीच याचं निष्पन्न होईल. आयोगानं उडवाउडीची उत्तर देऊ नये एवढी आमची मागणी आहे. ड्रग इन्स्पेक्टर किंवा औषध निरीक्षक या पदासाठी किती वर्षांनंतर ही भरती झाली होती? ही 10 वर्षानंतर. याआधी 2016ला हा पेपर झाला होता. 10 वर्षानंतर हा पेपर झाला. त्यामुळं मार्केटमध्ये कुठलेही ह्याचे क्लासेस फार मोठ्या प्रमाणात असतील असं सांगता येत नाही. 10 वर्षानंतर जी भरती येते त्याचे क्लासेस कमीच असणार. त्यामुळे हे रॅकेट आहे एक प्रकारचं, जे विविध क्लासेसच्या बॅचेसमधून त्या उमेदवारांचे नंबर घ्यायचे, त्यांच्या काहीतरी बॅच लॉन्च करायच्या, त्या पदासाठी जी अर्हता लागते त्या अर्हतेनुसार त्या उमेदवारांसोबत संपर्क करायचा, असं काहीतरी प्रकार दिसतो याच्यामध्ये. सदर विद्यार्थी कुठल्या परीक्षार्थी जे आहे कुठल्या शहरातून आहेत? ते सध्या जॉब लोकेशन त्यांचं कुठेतरी पुणे दिसतंय आणि प्रॉपर नगरच्या साईडच्या आहेत असं म्हणतंय. परीक्षा नाही, त्याबाबत नाही माहिती आपल्याला. त्यांनी मुलाखत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात दिली होती. नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ज्यांनी जे पुरावे दिले आहेत आणि या संदर्भातला जो दावा आहे आझम शेख यांनी असा केला आहे की कुठे ना कुठेतरी गेस पेपरच्या नावाखाली पुन्हा एकदा प्रश्नपत्रिका जी आहे कुठं ना कुठं लीक झालेली आहे आणि या संदर्भामध्ये छोटं मोठं नसून मोठं सिंडिकेट असू शकतं, रॅकेट असू शकतं आणि याचा कुठे ना कुठेतरी आर्थिक लागेबांधेसुद्धा आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. लोकमतसाठी अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर.